नमस्कार गायस, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो, जी पावसाळ्याची खरी मजा असते ना, दाखवतो तुम्हाला. आता तिकडे एक ना मुलगा आहे स्कूल युनिफॉर्ममध्ये, आणि पावसामुळे सुट्टी झाली व्हायची. त्याच्या मनात जो आनंद असेल ना, तो मी फील करू शकतो. आणि मी आज तालमीला पण नाही गेलो, कारण की माझी तब्येत थोडी डाऊन आहे. आणि माझ्या बहिणीला माझ्यावरती किती प्रेम आहे तुम्हाला दाखवतो बघा. आता पावसाळ्याचा सीझन असेल, सुट्टी असेल, प्लस असं असं जेवण असेल, तर काय बोलायचं. हा हा, ऑल क्रेडिट गोज टू हर. हिची पण तब्येत थोडी डाऊन आहे, तर हिने माझ्यासाठी असं जेवण बनवलं, तर त्यासाठी मी तिचं खूप आभारी आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, माझ्या बहिणीचा पण एक यूट्यूब चॅनल आहे, ज्यावरती ती फूड रेसिपीजच्या शॉर्ट्स टाकत असते, ज्याचं नाव काय, स्वडिश, SWADISH. तर जा त्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या यूट्यूब चॅनलची जास्त सबस्क्रायबर आहेत माझ्यापेक्षा, पण तेच, इकडचे फॉलोअर्स तिकडे जा, तिकडचे सबस्क्रायबर्स इकडे या, एकत्र ग्रो होऊयात. बाकी काय, मी माझं एन्जॉय करतो जेवण. भेटणार नाही जेवण, एवढं भेटतंय खुशी म्हणून. दुसऱ्या बहिणीसाठी मॅगी बनवायला काय चांगलं आहे, खूप खूप चांगलं आहे, मस्त म्हणलंय, मस्करी करतोय. गुड फॉर गाईज गेले तासभर ना, दाखवतो तुम्हाला. तुला काही दिसते का नाही तुम्हाला, काय माहिती. ही माशी ना मला इरिटेट करते. हे बघा, दिसली का, नुसतं इरिटेट करते, खाऊ पण देत नाही. गाईस 2 वाजले आणि पोरगी अजून आंघोळीला गेली नाही. आळशी नंबर 1. तुझ्यासाठी जेवण करत होती. मग झालं जेवण, मी जेवलो पण. मला बरं पारशी पोट भरलं. भांडी घास आता. कुछ बोली तुम. भांडी कोण घासेगा? हंडी जेवण मिलेगा? भांडी घासताय. तर आता वाजलेत 7 आणि मला खूप भूक लागली, कारण की खूप लवकर जेवलो होतो मी. आणि आता विचार केला आहे की आपण फ्राईज तळूयात. तर सध्या तेल गरम झालेलं आहे, आणि इथे मी फ्राईज काढून पण ठेवलेत. तर आपण गाईज, हे स्टंट तुम्ही तुमच्या रिस्कवरतीच करा. अरे झाकण ठेवायचं लगेच. आजूबाजूला तुमचे पॅरेंट्स असू द्यात, अंडर गायडन्स करावं लागेल स्टंट. तर कॅमेऱ्याच्या सेफ्टीसाठी मी हे वापरलं. तेलात असं हात टाकून फ्राईज काढू शकतो, आपण प्रोफेशनल आहोत. गाईस, तर या प्रकारे आपले फ्राईज झालेले आहेत. यामध्ये थोडे आपण मस्तपैकी असं सॉल्ट टाकूयात. मग हा पेरी पेरी मसाला आहे, हा टाका मस्तपैकी. डालते जाओ. तोंडातून पाणी यायला लागले. आणि मग ऐसे हे करो, मस्तपैकी मिक्स करा, आणि आपले फ्राईज हे खायला रेडी झाले आहेत. आता मी सांगते, बनवला तर हाच होता फ्राईज, पण 100 वेळा बाहेर. वेदिका, गॅस स्लो ठेवू का फास्ट ठेवू? वेदिका, किती टाकू? वेदिका, करपत आलंय. मी म्हटलं बाबा तू बस, मीच करते. बोल, सच बोल. ऐसा किसी का भी सुनने का नहीं, ब्लॉग मेरा है, मेरा सुनो. मी बोललो ती पूर्व दिशा नाही. म्हणजे हिने मदत केली, बनवले मी आहेत. गाईज, मला एक सांगा की एखाद्याचं आयुष्य किती झंड असू शकतं, म्हणजे त्या गोष्टीला काही लिमिटेशन्स आहेत का नाही. कारण की मी तालमीला जात होतो, आणि अचानकच
आपली ही जी स्कूटी आहे ना ती बंद पडली का तर पेट्रोल संपलं आणि मी पेट्रोल भरायलाच जात होतो. पेट्रोल पंप 1 किलोमीटरवरती होतं तेव्हा बंद पडली. आता एवढं ढकलत आणले गाडी. आता काही 100 किलोमीटर बाकी आहेत. तर जाऊयात, अजून काही पर्याय नाही आपल्याकडे. ढकलो अभी, सही समय पे पेट्रोल भरने का नहीं और बुक तो फिर ये यायला पेन. गाईस मला माझ्या ट्रॅजिक लाईफवरती एवढं हसायला येते ना, काय बोलायचं, म्हणजे काही लिमिटेशन्सच नाहीच. आणि ते म्हणतात ना की एनीवन्स ट्रॅजेडी इज समवन्स कॉमेडी. तसं झालं माझ्यासोबत. ट्रेन पण सुटली. तर काय जिथे आपण आता तालमीमध्ये आहोत. तालमीचा जास्त व्हिडिओ करू शकत नाही, पण तेवढंच ते आपला प्रणव म्युझिकचं बघत आहे. इथे वैष्णव ओमकारला कॅरेक्टरबद्दल काहीतरी सांगत आहेत. आणि आपले ओम भाऊ नेहमीप्रमाणे कॅरेक्टरमध्येच घुसलेत, बाहेरच येत नाहीत घरी जाईपर्यंत. काय तर इथे आपण आंधळी कोशिंबीर इथे आपण आंधळी कोशिंबीर खेळत आहोत. राजा आपल्या श्रावणी तयार आहे. हे बघ गाईज, आपल्या फोनचा स्टोरेज हा फुल झाला आहे, त्यामुळे आपण आता सध्या मोऱ्याच्या फोनमध्ये शूट करत आहोत. तर तालीम केले, थोडी मजा पण झालीच पाहिजे ना प्रॅक्टिस सोबत. मला नाही दिसत नव्हतं. हे बघा बर्रा बहादूर थिएटर ब्लॉक. It was at this moment he knew. He fucked up. ये घुमा जैसे घुमायची. ह्याचं माझ्यावर केलं असतं ना तुम्ही पण. आंधळी कोशिंबीर में हाथ आगे करके क्यों नहीं चलता तू? कैसे तो कसं तोड सर्वात पुढे ठेव. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच अजून चांगले आणि एक्साइटिंग ब्लॉग्स तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. तर मी इथे तुमचा निरोप घेतो आणि तुमचे खूप आभार आपला ब्लॉग बघितल्याबद्दल. असंच प्रेम दाखवत राहा. बाय.